तर कोल्हापुरातील करवीर तालुक्यामध्ये नांदवाळ इथं आषाढ वारी निघते आणि या वारीमध्ये कोल्हापूर सांगलीसह सीमा भागातील वारकरी मोठ्या प्रमाणात हजर असतात। 32 युगांपूर्वी विठ्ठल साक्षात प्रकट झाले असताना असा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये करण्यात आलेला आहे। एका ग्रंथात हा उल्लेख आढळतो। तर यामुळे गावातील वारीला विशेष महत्त्व आहे। जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या गजरामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये निघालेल्या या वारीमध्ये कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात हिरेरीने सहभाग घेतात। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ या ठिकाणी आज पालखी सोहळा चालू आहे। पालखी सोहळ्याला चांदीच्या रथातून पालखी आहे। चांदीच्या रथातून पालखी जात आहे, काय सांगाल? नाही, अत्यंत आनंद वाटते। आज यावेळी जर बघितलं तर प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळला आपण पाहतो आणि या ठिकाणची वारी जी आहे ती गेल्या वर्षीपेक्षा आज हे चांदीचा रथ हे अट्रॅक्शन या आजच्या वारीचं आहे आणि जवळपास गेल्या वेळेपेक्षा दुप्पट गर्दी आज या ठिकाणी झालेली आहे आणि सगळीकडे जर पाहिलं तर विठ्ठल भक्त तुम्हाला दिसतील। एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसते। साकडं काय घालला पांडुरंगाला? साकडं पांडुरंगाला नेहमीच आम्ही घालत असतो की आमच्या महाराष्ट्रातील तमाम लोकांना सुखी ठेव, शेतकऱ्यांना सुखी ठेव, सर्वांना सुखी ठेव साकडं घालत असतो आम्ही। कोल्हापूर जिल्ह्यातील चाललेल्या ह्या नंदवाळ दिंडीला मोठ्या संख्येने भक्तगण जमलेले आहेत। त्याचबरोबर पावसाची रिपरिप असतानाही भक्तगण दिसत आहेत। या ठिकाणी असलेल्या भक्तगणांना व्यवस्थित रस्ता करण्यासाठी स्वयंसेवक आपल्या परीने प्रयत्न करत आहेत। कोल्हापुरातील ह्या भक्तगणांच्या बरोबरच सर्व नेते मंडळी आणि जिल्ह्यातील सर्वात बहुसंख्य या ठिकाणी लोक उपस्थित आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील